तुमच्या समोर बोर्डवरती काही शब्द दिले, जसं की पुअर, गो, डाऊट, इज असे शब्द आहेत. आता ह्यांना बोलताना लक्ष आणि नीट उच्चारून बोलायचं. पहिला शब्द आहे पुअर, POOR, पुअर. पुअर र नाही, पुअर. असाच एक शब्द इकडे पण आहे, DOOR. DOOR आलं म्हणजे ते पुअर सारखं डुअर नाही होत, डोर. डोर, डोर र नाही, डो. हा डोर आणि हा डोर, DOUGH. यांच्या दोघांचं प्रोनाउन्सिएशन सेम असतं. लिहिताना पूर्ण लिहायचं, पण बोलताना बरोबरच बोलायचं, नाहीतर मग तुमचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे तुमचं उच्चारण चुकणार. GO, गो. GO, गो. नेक्स्ट वर्ड आहे TO, टू. टो नाही, टू. नेक्स्ट वर्ड इकडे आहे DOUBT. ह्याला बोलतात डाऊट. डाऊट. बी सायलेंट असतो. बीचा प्रोनाउन्सिएशन ह्या वर्डमध्ये करत नाही. लिहिताना लिहितात, पण बोलताना बोलत नाही. तसा डाऊट, तसा SHOUT, शाउट. डाऊट, शाउट. काही लोक मिस्टेक करतात, DOUBT, डाऊट बोलते. बी लिहिलंय ना म्हणून डाऊट बोलतात. आणि SHOUT, शूट बोलतात. पण ह्याला बोलतात शाउट आणि ह्याला बोलतात डाऊट. ह्याच्यामध्ये बीचा आवाज येत नाही. नेक्स्ट वर्ड आहे इज. IS, इज. इज नाही, इज. सिंपल, इज. नेक्स्ट ISLAND. ह्याला कोण कोण माहिती आहे काय काय बोलतात? इझलँड बोलतात, आइसलँड बोलतात. पण ह्याचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे आयलँड. जसं डाऊटमध्ये बी चूप होता, तसं आयलँडमध्ये एस चूप आहे. एसचा आवाज येत नाही, फक्त बोलतात आयलँड. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे DAY, डे. DAY, डे. सिंपल. THEY, दे. दे. इथे DAY, डे. THEY, दे. द. सिंपल. नेक्स्ट वर्ड THE, द. कधी कधी याला दी पण बोलतात. ते केव्हा बोलतात हे तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओजमध्ये माहिती पडेल. नेक्स्ट दो. आपण बघितलं होतं ह्याला DOUGH, डो. डो. डाऊ नाही, ह्याला कोण कोण डाऊ पण बोलतं, पण ह्याला बोलतात डो. डो म्हणजे काय माहितीये? यांच्या सगळ्यांचा अर्थ तुम्हाला माहिती असेल मला असं वाटतंय. पण डो म्हणजे असतं पीठ. जे आपण पीठ मळून ठेवतो ना त्याला डो बोलतात. ठीक आहे. डाऊ नाही, डो. नेक्स्ट वर्ड दो. इकडे डो आहे, इकडे दो आहे. मराठीमध्ये बोलतात दे, हिंदीमध्ये बोलतात दो. तसा हा दो. THOUGH, दो. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, हिंदी मधला दो आणि हा दो दोघांचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे, पण फक्त प्रोनाउन्सिएशन सेम आहे, मीनिंग सेम नाही आहे. हिंदी मधला दो म्हणजे घेणे, आणि
ह्याचा अर्थ वेगळा असतो. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड EASY इझी. SY म्हणजे सी नाही, ZY मधला Z. EASY इझी. आता असं सेम इज मध्ये पण आहे. IS लिहिलंय पण बोलायचं असतं IZ. इज. नेक्स्ट वर्ड आहे EASE. आता EASE म्हणून ह्याला पण इझी बोलू नका, ह्याला बोलतात इज. इज EAZ इज. आता मी जे वर्ड्स तुम्हाला सांगितले ह्यासारखे खूप सारे वर्ड्स आहेत ज्यांचं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला यायला पाहिजे. प्रोनाउन्सिएशन नाही बोलायचा, प्रोनाउन्सिएशन. आता मी तुम्हाला सगळे वर्ड्स नाही सांगू शकत, पण तुमचा नॉलेज वाढवायसाठी तुमची रीडिंग वाढली पाहिजे. तुम्ही तुमची रीडिंग वाढवा आणि प्रोनाउन्सिएशन शिकायला प्रोनाउन्सिएशन डिक्शनरी, आय रिपीट प्रोनाउन्सिएशन डिक्शनरी गुगल प्लेवरती अवेलेबल आहे. तिकडे तुम्ही हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश कुठल्याही भाषेत प्रोनाउन्सिएशन शिकू शकता. तिकडे त्याला इन्स्टॉल करा. प्रोनाउन्सिएशन डिक्शनरीमध्ये तुम्हाला ज्या ज्या वर्ड्सचा प्रोनाऊन्स करायला डिफिकल्टी होते तो वर्ड प्रोनाऊन्स करा आणि शिका. आय होप की आजची व्हिडिओ तुमच्या कामाची होती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस and see you in the next video.